नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पीके पब्लिकेशन या चॅनलवरती। मित्रांनो, ग्रामसेवक भरतीतील जो कृषी घटक आहे त्याच्यावरच्या प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत। आज आहे प्रश्नपत्रिका क्रमांक 1 ही आपण बघणार आहोत। चला मग सुरुवात करूया। बघा, त्यामधला पहिला प्रश्न आहे, जास्त पावसाच्या प्रदेशात शेतीसाठी कोणत्या जातीचा बैल उपयुक्त ठरतो? ऑप्शन आहे खिल्लार, देवणी, लाल सिंधी, डांगी। आणि योग्य उत्तर आहे डांगी। डांगी या जातीचे बैल जास्त पावसाच्या प्रदेशात शेतीसाठी उपयुक्त ठरतात। नंतरचा प्रश्न आहे, कृषी मूल्य आयोगाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? कृषी मूल्य आयोगाची स्थापना ही कोणत्या साली करण्यात आली? ऑप्शन आहे 1960, 1962, 1964 आणि 1965। आणि याचं योग्य उत्तर आहे 1965। 1965 ला कृषी मूल्य आयोगाची स्थापना करण्यात आली। नंतरचा प्रश्न आहे, रबराच्या झाडापासून चिक काढण्याच्या प्रक्रियेला कोणते नाव आहे? रबराचे जे झाड असते त्यापासून जे चिक काढला जातो त्या प्रक्रियेला कोणतं नाव देण्यात आलेलं आहे? तर ऑप्शन आहे टॅपिंग, जेबॉग, रबर कॅनिंग आणि रबर कल्चर। आणि याचं योग्य उत्तर आहे टॅपिंग। चिक काढण्याच्या प्रक्रियेला टॅपिंग असे म्हणतात। नंतरचा प्रश्न, जिओग्राफिकल इंडिकेशननुसार नागपूरची संत्री, कोल्हापूरची चप्पल, बासमतीचा तांदूळ तर लोणावळचे काय? जसं नागपूरची संत्री म्हणून आपण ओळखतो, कोल्हापूरची चप्पल, बासमती तांदूळ, तर मग लोणावळचं काय? तर लोणावळचं काय ते ऑप्शन आहे चहा, चादर, चिक्की आणि आंबा। आणि याचं योग्य उत्तर आहे चिक्की, लोणावळची चिक्की। प्रश्न 5, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 7 हे खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? ऑप्शन आहे ग्रामपंचायत कर, ग्रामसभेच्या बैठकी, ग्रामपंचायत संस्था आणि ग्रामपंचायत सदस्य। काय याचं योग्य उत्तर? मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 7 हे ग्रामसभेच्या बैठकीशी संबंधित आहे। ग्रामसभेच्या बैठकीशी संबंधित आहे। नंतरचा प्रश्न आहे, सांबर सरोवर पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे? सांबर सरोवर हे कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन आहे बिहार, ओरिसा, पंजाब आणि राजस्थान। आणि योग्य उत्तर आहे याचं राजस्थान। सांबर सरोवर हे राजस्थानमध्ये आहे। नंतरचा प्रश्न, कोणते शहर भारतातील विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते? विज्ञान शहर म्हणून ओळख कोणत्या शहराची आहे? तर ऑप्शन आहे अंबाला, गोवा, बिकानेर आणि लुधियाना। आणि याचं योग्य उत्तर आहे अंबाला। अंबाला हे शहर विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते। महाराष्ट्रातील पहिला सिंचन आयोग केव्हा स्थापन करण्यात आला? ऑप्शन आहे 1962, 1978, 1972 आणि 1976। काय याचं योग्य उत्तर? महाराष्ट्रातील पहिला सिंचन आयोग हा 1962 ला स्थापन करण्यात आला। नंतरचा प्रश्न आहे, गिरगाव मुंबई येथे शारदा सदनची स्थापना कोणी केली? गिरगाव येथील मुंबई येथील गिरगाव येथे शारदा सदनची स्थापना ही कोणी केली? ऑप्शन आहे सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, पंडिता रमाबाई ताराबाई शिंदे। आणि योग्य उत्तर आहे याचं पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना केली होती। 10वा प्रश्न आहे, भारतातील पहिला 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिसचे कोणत्या ठिकाणी उद्घाटन झाले आहे? भारतातील पहिला 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस जे आहे ते कोणत्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले, कुठे सुरू करण्यात आले? तर ऑप्शन आहे दिल्ली, बेंगलोर, जयपूर आणि मुंबई। कुठे सुरू करण्यात आले आहे 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस?
तर उत्तर आहे बेंगलोरला. 11वा प्रश्न आहे, जल व भूमी व्यवस्थापन संस्था कुठे आहे? जल व भूमी व्यवस्थापन संस्था कुठे आहे? ऑप्शन आहे नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे. आणि याचं योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर येथे जल व भूमी व्यवस्थापन संस्था आहे. बघा, त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? वाल्मी असे म्हणतात. वाल्मी म्हणजे वॉटर लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, वाल्मी. याची स्थापना कधी झाली? 1980ला औरंगाबाद येथे झाली. WLMI वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट. औरंगाबाद म्हणजेच आताचं छत्रपती संभाजीनगर. नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने पहिला कर्नाटक सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला आहे? पहिला कर्नाटक सांस्कृतिक महोत्सव कोणत्या देशाने आयोजित केला आहे? ऑप्शन आहे श्रीलंका, भूतान, बांगलादेश, म्यानमार. कोणत्या देशाने केला आहे विद्यार्थी मित्रांनो? तर श्रीलंका या देशाने पहिला कर्नाटक सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्यामुळे तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. चला नेक्स्ट प्रश्न बघूया आपण. 13वा प्रश्न, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था, जिला मेरी या नावाने ओळखले जातात, ते कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजेच मेरी कुठे आहे? ऑप्शन आहे पुणे, नाशिक, मुंबई आणि नागपूर. काय याचं योग्य उत्तर? याचं योग्य उत्तर आहे नाशिक. नाशिक येथे मेरीची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यालाच म्हणतात महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था. नंतरचा प्रश्न आहे, इस्रो गगनयान मिशनसाठी कोणत्या महिला रोबोटला अंतराळात पाठवण्याची तयारी करण्यात आली आहे? इस्रोने गगनयान मिशनसाठी कोणत्या महिला रोबोटला अंतराळात पाठवण्याची तयारी केली आहे? सोफिया, पिलबोट, ओमित्रा आणि स्पेस हाउक. कोणाला पाठवण्याची तयारी केली आहे? योग्य उत्तर आहे याचं ओमित्रा. ओमित्रा नावाच्या महिला रोबोटला अंतराळात पाठवण्याची तयारी इस्रो गगनयान मिशनसाठी केलेली आहे. नंतरचा प्रश्न आहे, दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाद्वारे कोणते मोबाईल ॲप महिला स्वयंसहायता गटांनी बनवलेल्या उत्पादनांच्या विपणनासाठी प्रभावी व्यासपीठ म्हणून सुरू केले आहे? काय आहे प्रश्न? दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान याद्वारे कोणते मोबाईल ॲप महिला स्वयंसहायता गटांनी बनवलेल्या उत्पादनांच्या विपणनासाठी प्रभावी व्यासपीठ म्हणून सुरू केलं आहे? जे अभियान आहे दीनदयाल अंत्योदय योजना, या अभियानाने जे एक मोबाईल ॲप तयार केले आहे, जे महिला बचत गटाद्वारे, स्वयंसहायता या गटांद्वारे जे आपण उत्पादन करतात, पापडाचं उत्पादन, कोणी शेवड्या गृहउद्योग टाकतात, अगरबत्ती उद्योग, जे ते उद्योग करतात, मसाला उद्योग, याच्या विपणनासाठी म्हणजे याच्या विक्रीकरिता जे एक प्रभावी व्यासपीठ म्हणून मोबाईल ॲप तयार करण्यात आली, ती ॲप कोणती आहे? ऑप्शन आहे शकोम. बहुतेक स्पेलिंग मिस्टेक आहे इथे, थोडं बघून घ्या. ई सारस, ई समृद्धी, ई सुविधा. याच्यामध्ये थोडंसं स्पेलिंग मिस्टेक वाटत आहे मला. बघा, ई सरस, ई समृद्धी आणि ई सुविधा. तर याचं योग्य उत्तर आहे ई सारस. ही मोबाईल ॲप सुरू करण्यात आली आहे.
16 प्रश्न आहे, हरित क्रांतीची सुरुवात कधीपासून झाली? हरित क्रांतीची सुरुवात ही कोणत्या सालापासून करण्यात आली? ऑप्शन आहे 1965, 1966, 1967 आणि 1968. आणि याचं योग्य उत्तर सर्वांनाच माहीत असेल. जे ग्रामसेवक भरतीची एक्झाम देत आहे, प्रिपरेशन करत आहे, त्या सर्वांनाच माहीत असेल. आणि याचं योग्य उत्तर आहे 1968. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने भगवान बिरसा मुंडा रोड योजना लागू करण्याची घोषणा केली आहे? भगवान बिरसा मुंडा रोड योजना लागू करण्याची घोषणा कोणत्या राज्य सरकारने केली? ऑप्शन आहे महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू आणि गुजरात. आणि याचं सर्वांनाच उत्तर माहीत आहे. बिरसा मुंडा हे महाराष्ट्रातले आहे, आदिवासी विभागातले आहे, त्यामुळे याचं योग्य उत्तरही महाराष्ट्रच असणार. डोळे लावून कोणीही उत्तर सांगू शकतो, पण अंदाजी टोला मारू नये, अभ्यास करायचा. नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक अवर्षण प्रवण जिल्हा कोणता आहे? सर्वात अवर्षण प्रवण जिल्हा कोणता आहे? तर सोलापूर, सांगली, धाराशिव आणि जालना. कोणता आहे अवर्षण प्रवण जिल्हा? योग्य उत्तर आहे सोलापूर. सोलापूर हा सर्वात जास्त अवर्षण प्रवण जिल्हा आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया, मुंबई कामगार संघाची स्थापना कधी करण्यात आली? मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? मुंबई कामगार संघाची स्थापना ही ऑप्शन आहे श्रीपाद डांगे, नारायण लोखंडे, बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण जोशी. कोणी केली? याचं योग्य उत्तर आहे नारायण लोखंडे यांनी केली. नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक जलसिंचन क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर सर्वांनाच माहीत आहे, अहमदनगर येथे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात येते? औदुंबर देवस्थान हे सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर कोणत्या जिल्ह्यात येते? तर येथे सांगली जिल्ह्यात. नंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमांमध्ये विस्तृत आहे? मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमामध्ये येते? ऑप्शन आहे 51, 51A, 50, 50A. योग्य उत्तर आहे 51A. नंतरचा प्रश्न आहे, हितवाद या वृत्तपत्राचे जनक कोण आहेत? हितवाद या वृत्तपत्राचे जनक कोण आहेत? ऑप्शन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गोपाळकृष्ण गोखले, महात्मा फुले, बाळ गंगाधर टिळक. आणि याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो गोपाळकृष्ण गोखले हे हितवाद या वृत्तपत्राचे जनक आहेत. नंतरचा प्रश्न आहे, समर्थ सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? हा प्रश्न पुष्कळ परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे. समर्थ सेन हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन आहे क्रीडा, राजकारण, अर्थशास्त्र आणि वैद्यकीय शास्त्र. कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? अर्थशास्त्राशी. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करायला विसरू नका. 25वा प्रश्न आहे, चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? चिपी विमानतळ हे कोणत्या जिल्ह्यात आहे? गेस करा. याचं उत्तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा कोणत्या जिल्ह्यात येते. नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोरडवाहू क्षेत्र संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे?
महाराष्ट्रात कोरडवाहू क्षेत्र संशोधन केंद्र कुठे आहे? जालना, सोलापूर, अकोला, धुळे. आणि याचं योग्य उत्तर आहे, काय आहे योग्य उत्तर? सोलापूर. सोलापूर येथे महाराष्ट्र कोरडवाहू क्षेत्र संशोधन केंद्र आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया आपण 27वा. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण किती सदस्य असतात? जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण सदस्य वित्त समितीत 13, 8, 9, 11 एकूण सदस्य असतात 9. नंतरचा प्रश्न बघूया. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात मेंढ्यांची संख्या सर्वाधिक आहे? ऑप्शन आहेत जालना, अकोला, धुळे आणि सातारा. कोणत्या जिल्ह्यात जास्त आहे? सातारा या जिल्ह्यात मेंढ्यांची संख्या सर्वाधिक आहे. नेक्स्ट प्रश्न. पंचायत राज या विषयाशी घटनेचे कोणते प्रकरण संबंधित आहे? पंचायत राजशी 9वे प्रकरण संबंधित आहे. हळदी पिकाचे मूळ उगमस्थान कोणता देश आहे? हळदीचे मूळ उगमस्थान हे भारतच आहे. नंतरचा प्रश्न. मसाला पीक संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? मसाला पीक संशोधन केंद्र त्रिवेंद्रम, मदुराई, कालिकत, केरळ. कुठे आहे? कालिकत येथे आहे. वनस्पतीमध्ये हरित लवकांच्या निर्मितीसाठी लवकांच्या निर्मितीसाठी कोणता घटक महत्त्वाचा आहे? हरित लवकाच्या निर्मितीकरिता ऑप्शन आहे लोह, मॅग्नेशियम, बोरान, गंधक. आणि याचं योग्य उत्तर आहे मॅग्नेशियम. वनस्पतीमध्ये हरित लवकाच्या निर्मितीसाठी मॅग्नेशियम घटक महत्त्वाचा आहे. नंतरचा प्रश्न आहे. केंद्रीय मृदा संवर्धन मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? केंद्रीय मृदा संवर्धन याचं जे मंडळ आहे त्याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? ऑप्शन आहे 1953, 1951, 1952 आणि 1954. आणि याचं योग्य उत्तर आहे 1953ला. कुठे करण्यात आली? दिल्ली येथे मंडळाची स्थापना करण्यात आली. नंतरचा प्रश्न आहे. खार जमीन संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? खार जमीन संशोधन केंद्र कुठे आहे? खार म्हणजे क्षारयुक्त जमीन. ऑप्शन आहे राहुरी, वेंगुर्ला, पनवेल आणि रत्नागिरी. आणि याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, उत्तर आहे पनवेल. पनवेल येथे खार जमीन संशोधन केंद्र आहे. त्यानंतर बघूया. कमाल जमीन धारणा कायदा महाराष्ट्रात केव्हा संमत करण्यात आला? कमाल जमीन धारणा कायदा महाराष्ट्रात ऑप्शन आहे 1958, 1960, 1962 आणि 1966. कधी करण्यात आला कमाल जमीन धारण कायदा? 1962ला. नंतरचा प्रश्न आहे. भारतात केव्हापासून कृषी गणना केली जाते? कृषी गणना ही भारतात केव्हापासून केली जाते? ऑप्शन आहे 1970 ते 71, 1960 ते 61, 1980 ते 81, 1950 ते 1951. आणि याचं योग्य उत्तर आहे 1970 ते 1971 पासून भारतात कृषी गणना केली जाते. नंतरचा प्रश्न बघूया. सागरजन्य धुपीमुळे जमिनी कशा प्रकारच्या बनतात? सागरजन्य धूप. ऑप्शन आहे क्षारयुक्त, आम्लयुक्त, अल्कयुक्त आणि यापैकी नाही. आणि याचं योग्य उत्तर आहे क्षारयुक्त. गुलाबावर सर्वाधिक प्रमाणात कोणता रोग येतो? ऑप्शन आहे केवडा, करपा, मर आणि भुरी. गुलाबावर येणारा रोग कोणता? तर ऑप्शन नंबर 4 भुरी. नंतरचा प्रश्न आहे. नाफेड कशाशी संबंधित आहे?
शेतमाल विक्री, पशुसंवर्धन, कुटीर उद्योगांना उत्तेजन आणि शेती सुधारणा. कशाशी संबंधित आहे नाफेड? योग्य उत्तर आहे शेतमाल विक्रीशी. शेतमाल विक्रीशी नाफेड संबंधित आहे. सार्वजनिक क्षेत्रासाठी पहिला खत कारखाना कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला? ऑप्शन आहे पन्ना, जमशेदपूर, सिंद्री आणि बोकारो. योग्य उत्तर आहे सिंद्री. सिंद्री येथे सार्वजनिक क्षेत्रासाठी पहिला खत कारखाना सुरू करण्यात आला. नेक्स्ट प्रश्न बघूया. केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संस्था कोणत्या ठिकाणी आहे? केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संस्था ही कुठे आहे? नागपूर, मुंबई, नाशिक आणि पुणे. आणि याचं योग्य उत्तर आहे मुंबई. मुंबई येथे केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संस्था सुरू करण्यात आली. नंतरचा प्रश्न आहे राखाडी क्रांती कशाशी संबंधित आहे? ऑप्शन आहे खत, तेलबिया, मासे, पेट्रोलियम. आणि याचं योग्य उत्तर आहे राखाडी क्रांती ही खताशी संबंधित आहे. नंतरचा प्रश्न केंद्रीय फळ संशोधन केंद्र कुठे आहे? केंद्रीय फळ संशोधन केंद्र ऑप्शन नागपूर, मुंबई, पुणे, सांगली. आणि याचं योग्य उत्तर आहे नागपूर. नागपूरला केंद्रीय फळ संशोधन केंद्र आहे. मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र ते पण नागपूरला आहे. मातीमध्ये कोणत्या कणांचे प्रमाण जास्त असल्यास जमीन हलकी व नापीक असते? कणांचे मातीमध्ये कोणत्या कणांचे प्रमाण जास्त असल्यास जमीन हलकी व नापीक असते? ऑप्शन आहे पोयटा, चिकणमाती, गाळ आणि वाळू. आणि याचं योग्य उत्तर आहे वाळू. वाळूचे प्रमाण जास्त असल्यास जमीन हलकी आणि नापीक असते. नंतरचा प्रश्न आहे एका बाजूकडून एकाच दिशेला उतार असेल तर तेथे कोणत्या प्रकारचे धूप होते? एका बाजूकडून एकाच दिशेला उतार असेल तर तेथे कोणती धूप होते? ऑप्शन आहे उघडपाडी, सालकाठी, घडपडी आणि प्रभावी काटपाडी धूप. आणि याचं योग्य उत्तर मला कमेंटमध्ये सांगायचं. नंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या वनस्पतीला अंडी वनस्पती एक प्लांट म्हणून ओळखले जाते? कोणती वनस्पती अंडी वनस्पती म्हणून ओळखली जाते? ऑप्शन आहे वाटाणा, भोपळा, टोमॅटो, वांगे. याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो वांगे. वांगे या वनस्पतीला अंडी वनस्पती म्हणून ओळखली जाते. नंतरचा प्रश्न आहे कोणती गाय सर्वाधिक दूध देणारी गाय आहे? ऑप्शन आहे गिर गाय, अमृत महल, थारपारकर आणि हरियाणा. एकच आहे अमृत महल, गिर गाय, थारपारकर आणि हरियाणा. त्याचं योग्य उत्तर आहे गिर गाय. लहान शेतकऱ्यांचे जमीन धारण क्षेत्र किती आहे? लहान शेतकऱ्यांचे जमीन धारण क्षेत्र ऑप्शन आहे 1 एकरपेक्षा कमी, 2 ते 4 हेक्टर, 1 ते 2 हेक्टरपेक्षा जास्त आणि 1 ते 2 हेक्टर. लहान शेतकऱ्यांचे जमीन धारण क्षेत्र म्हणजे 1 ते 2 हेक्टर, 2.5 ते 5 एकर. 2.5 ते 5 एकर. नंतरचा प्रश्न आहे कोणती शेळीचा दूध देण्याचा कालावधी सर्वात जास्त आहे? कोणती शेळी सर्वात जास्त दिवस दूध देते? ऑप्शन आहे उस्मानाबाद, जमुनापारी, बीटल, बारबेरी. याचं उत्तर पण सर्वांनाच माहीत असेल जमुनापारी. नंतरचा प्रश्न आहे जात हा बंदिस्त वर्ग आहे असे कोणी म्हटले? ऑब्वियसली
बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. 52वा प्रश्न, कोणत्या वायूचे जास्त प्रमाण झाल्यास बियाण्याची साठवणूक क्षमता कमी होते? कोणता वायू जास्त झाल्यास बियाण्याची साठवणूक क्षमता कमी होते? ऑप्शन आहे कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, मिथेन, हायड्रोजन सल्फाईड. आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑक्सिजन. ऑक्सिजनचं प्रमाण जास्त झाल्यास बियाण्याची साठवणूक क्षमता कमी होते. द्राक्षांमध्ये फूल वाढवण्यासाठी मशागतीची कोणती पद्धत स्वीकारली जाते? फूल वाढविण्यासाठी ऑप्शन आहे प्रूनिंग, ट्रेनिंग, क्युरिंग आणि आहे कोणतं आहे याचं योग्य उत्तर? IAA संचयक वापरतात, क्युरिंग करतात की ट्रेनिंग की प्रूनिंग? ऑप्शन योग्य उत्तर आहे ट्रेनिंग. द्राक्षांमध्ये फुलं वाढवण्यासाठी ट्रेनिंग करतात. नंतरचा प्रश्न आहे प्रमाणित बियाण्यांसाठी कोणत्या रंगाचा टॅग असतो? प्रमाणित बियाणे असेल तर त्याला कोणत्या रंगाचा असतो? त्याला असतो निळ्या रंगाचा टॅग लावलेला असतो. नंतरचा प्रश्न आहे मातीमध्ये कोणत्या कणांचे प्रमाण जास्त असल्यास जमीन हलकी व नापीक असते? आपला हा प्रश्न झालेला आहे आणि याचे योग्य उत्तर आहे वाळू. काळा राम मंदिर सत्याग्रहाची मोहीम केव्हा हाती घेण्यात आली? ऑप्शन आहे 1925, 1927, 1930 आणि 1932. आणि याचं योग्य उत्तर आहे काळा राम मंदिर सत्याग्रहाची मोहीम ही 1930ला हाती घेण्यात आली. नंतरचा प्रश्न आहे गाव पातळीवर शेतजमिनीचा आकार ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? गाव पातळीवर शेतजमिनीचा आकार ठरवण्याचा अधिकार हा ऑप्शन आहे तलाठी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत आणि तहसीलदार. आणि याचं योग्य उत्तर आहे तलाठी. नंतरचा प्रश्न आहे तहसीलदार हा महसूल खात्याचा वर्ग 1चा अधिकारी असून त्याची निवड कोण करते? ऑप्शन आहे जिल्हा परिषद, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्यपाल. आणि याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग. महाराष्ट्र लोकसेवा आयोग याची निवड करते आणि नेमणूक राज्य शासन करते. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील पहिल्या भूतारण बँकेची स्थापना कुठे करण्यात आली? पंजाब राज्यातील झांग, त्याला झांब असे म्हणतात, तेथे 1920ला करण्यात आली. नंतरचा प्रश्न आहे सार्क संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? ऑप्शन आहे नवी दिल्ली, रशिया, भूतान आणि काठमांडू, नेपाळ. तर सार्क संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? हे बहुतेक सर्वांनाच माहीत आहे, काठमांडू, नेपाळ येथे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले आजचे ग्रामसेवक भरतीचे प्रश्न. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका, ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. चला पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार.